नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं शेती आणि सरकारी योजना या YouTube चॅनलमध्ये। शेतकरी बांधवांनो, आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, कारण कर्जमाफी प्रक्रियेमध्ये एक छोटी चूक तुमचे नाव यादीतून वगळू शकते। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। चला तर सुरुवात करूया। मुख्य माहिती सुरुवात। राज्य सरकारकडून सध्या कर्जमाफीसाठी माहिती गोळा करण्याचे काम सुरू केले आहे। ही माहिती बँकांमार्फत गोळा केली जात आहे। त्यामुळे पुढील काही दिवसात बँकेकडून अधिकारी तुमच्या गावात किंवा थेट तुमच्याकडे येऊ शकतात। मित्रांनो, आता बघूया इथे शेतकरी चूक करतात। जेव्हा ते अधिकारी माहिती मागतील तेव्हा ते कधी कधी तुम्हाला OTS, नवजून किंवा 10% भरून कर्ज कमी करण्याचा पर्याय सुचवतील। पण हे ऐकून लगेच सही करू नका। कोणतेही कागदपत्र न वाचता देऊ नका, कारण अशा सहीमुळे तुम्ही कर्जमाफीसाठी पात्र नसाल आणि तुमचे नाव लिस्टमध्ये जाणार नाही। मित्रांनो, आता बघूया सरकार कशी माहिती घेत आहे। बँकाकडून सरकार खालील माहिती घेत आहे: किती शेतकरी थकीत आहेत, कर्ज किती वर्षापासून थकीत आहे, कोणते कर्ज चालू आहे, एकूण कर्ज रक्कम, किती रक्कम माफ करावी लागेल। ही माहिती अहवाल स्वरूपात सरकारकडे पाठवली जाणार आहे। मित्रांनो, आता बघूया महत्त्वाचे, ही कर्जमाफी सरसकट नाही। यावेळी कर्जमाफी सोपी नसेल, यामध्ये अटी शर्ती असतील। फक्त खरंच अडचणीत असलेले शेतकरी या योजनेमध्ये बसणार आहेत। मोठे जमीनदार किंवा नियमित भरणारे शेतकरी यातून वगळले जाऊ शकतात। बँकेकडून येणाऱ्या दबावाला बळी पडू नका। काही बँक कर्मचारी सांगतील OTS करा, नवजुनं करा, 10% भरा आणि आम्ही तुमचं कर्ज कमी करतो। पण हा एक ट्रॅप असू शकतो। तुम्ही नवजुनं केलं तर तुम्ही थकीत शेतकरी राहत नाहीत, त्यामुळे कर्जमाफी मिळण्याची शक्यता संपते। मित्रांनो, आता जाणून घेऊया शेतकऱ्यांनी काय करावे। काहीही सही करण्यापूर्वी गावातील जाणकार व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते किंवा कायदेशीर तज्ज्ञ यांच्याकडे सल्ला घ्या। 30 जूनपर्यंत वाट बघा। कोणत्याही बँकेला घाईघाईने प्रतिसाद देऊ नका। शेतकरी बांधवांनो, फक्त एक चुकीचा निर्णय तुमचं नाव कर्जमाफीतून हटवू शकतो। म्हणून जागरूक राहा। कोणत्याही दस्तऐवजावर सही करण्यापूर्वी विचार करा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा। जर माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवाच, कारण इथे मिळते खरी शेती आणि सरकारी योजना अपडेट। अशाच अजून अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा। व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।